नमस्कार. राज्यातील सर्व वाहतूकदार बंधू आणि ड्रायव्हर मित्रांनो, केंद्र सरकारने नुकताच काल एक काळा कायदा पास केला आहे, ज्याच्यामध्ये हिट अँड रन मध्ये अपघातामध्ये जो ड्रायव्हर दोषी ठरेल त्याला 10 वर्षाची सजा आणि दंड असं सुचवण्यात आलं आहे. हा कायदा लोकसभेत पास झाला आहे, राज्यसभेत मंजुरीसाठी जाणार आहे, अंमलात अजून आलेला नाही. याबाबत देशात आणि राज्यात एक अतिशय वाहतूकदारांच्या अशा तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आणि काल राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी याबाबत आंदोलन झाले. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली येथे जेव्हा सर्व वाहतूकदारांची बैठक चालू होती त्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की केंद्र सरकारच्या कडून निरोप आला आणि कॅबिनेट मीटिंगमध्ये सायंकाळी 7 वाजता चर्चेसाठी आमंत्रण करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिला हा देशातील राज्यातील वाहतूकदार आणि ड्रायव्हर लोकांचा विजय आहे असं मला म्हणावं लागेल. रात्रीच्या मीटिंगमध्ये काय निर्णय होईल ते माहीत नाही, परंतु मी गेले 40 वर्ष वाहतूक व्यवसाय महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचा अध्यक्ष आहे, ऑल इंडिया AMTCचा माजी सदस्य आहे, राज्याची RTA प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा माजी सदस्य आहे. तर आमच्या संघटनेकडून या जे ड्रायव्हर लोकांकडनं स्टिअरिंग छोडो जे आंदोलन चालू आहे त्याला पूर्णपणे सपोर्ट राहणार आहे. आता आपण चुकलो म्हणून आपल्याला शिक्षा मिळणार आहे. वाहतूक अपघात होऊ नये याच्यावरती सगळ्या देशातील राज्यातील सर्व वाहन चालकांनी काळजी घ्यायला पाहिजे. परंतु दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये आपण टोल भरतो, GST भरतो, राज्याचे सर्व टॅक्सेस भरतो, परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की ड्रायव्हर हा देशाचा कणा आहे, वाहतूकदार या देशाचा कणा आहे. पण आपल्याकडे सरकार किती लक्ष देतं? टोलच्या नियमामध्ये दर 100 किलोमीटरला ड्रायव्हरला विश्रांती कक्ष असणं अतिशय गरजेचं. देशात कुठं आज अशा प्रकारचे विश्रांती कक्ष आहे, कुठली फॅसिलिटी आणि कुठली सुविधा तुम्हाला आहे? त्याचबरोबर आपल्या दोषी धरतील ना, आपण चुकलो तर समजा घाटातनं जातोय, दरड पडली तर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार का? ज्या ठिकाणी सदोष रस्ते आहेत, ब्लॅक स्पॉट आहे, त्याच्यामुळे अनेक वाहतूकदारांचे ड्रायव्हरचे अपघातामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्याच्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि PWR वर तुम्ही अशाच पद्धतीने गुन्हे दाखल करणार का? हाही प्रश्न सरकारला विचारला पाहिजे. परंतु हे प्रश्न विचारत असताना आज संध्याकाळी आपल्याला 9:30-10 पर्यंत याबाबत अंतिम निर्णय येईल की स्टिअरिंग छोडो आंदोलनाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट आणि देशातील सर्व वाहतूकदार कशा प्रकारे सपोर्ट देतात. पण आमचा पाठिंबा मी ऑलरेडी घोषित केलेला आहे आणि मला वाटतं या आंदोलनाची खरी दिशा ही ड्रायव्हर लोकांनी आता ताब्यात घेतली आहे. त्यामुळं त्यांचा विजय हा 100% होईल आणि तुमच्या न्याय हक्क मागण्यासाठी सर्व देशातील वाहतूकदार तुमच्या सोबत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.